राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपने धक्कातंत्र वापरलं। जुन्या चेहऱ्यांना डावलून नव्यांना मुख्यमंत्रीपदी संधी देण्यात आलेली आहे। महाराष्ट्रात सुद्धा हाच प्रयोग भाजप करणार का असा प्रश्न उपस्थित होतोय आणि याच अनुषंगाने राष्ट्रीय राजकारणात असलेले विनोद तावडे महाराष्ट्रात परतणार का? असं झालं तर पंकजा मुंडेंचं काय होणार असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। त्याचा धांडोळा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। तुम्हाला असा का नाही प्रश्न पडतो की तुम्ही मुख्यमंत्री व्हाल का? तुम्हाला पंकजाताईंची काळजी पडली काय? भाजप नेते विनोद तावडे यांनी हे वक्तव्य भलेही मिश्किलपणे केलंय, पण त्याची चर्चा गंभीरपणे सुरू झाली। 2024 मध्ये भाजप सत्तेत आल्यास पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री बनवणार का असा प्रश्न तावडेंना विचारण्यात आला। त्यावर तावडेंनी पत्रकारांची फिरकी घेतली। मी मुख्यमंत्री होईन का असा प्रश्न का पडत नाही? तुम्हाला पंकजा मुंडे यांची काळजी पडलीये का? केव्हा तरी माझी काळजी करा असं उत्तर विनोद तावडेंनी दिलं। पंकजाताई मुंडे यांना तुम्ही जर सत्तेत आले तर मुख्यमंत्री बनणार का? माझ्या हातात आहे असं तुम्ही सांगताय ना, यामध्ये तुमचं मत काय? तुम्हाला असा का नाही प्रश्न पडतो की तुम्ही मुख्यमंत्री व्हाल का? तुम्हाला पंकजाताईंची काळजी पडली काय? महिला मुख्यमंत्री, माझी पण काळजी करा ना केव्हा तरी। महिला मुख्यमंत्री। राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने धक्कातंत्र वापरलं। जुन्या चेहऱ्यांना डावलून नव्यांना मुख्यमंत्रीपदी संधी देण्यात आली आहे। हाच धागा पकडत पत्रकारांनी तावडेंना छेडलं। महाराष्ट्रातही हाच प्रयोग भाजप करणार का असा प्रश्न केला। आत्ताच सांगितलं पाहिजे की नंतर बोललं पाहिजे अशी मिश्किल टिप्पणी तावडेंनीही यावर केली आहे। मुख्यमंत्री बघायला मिळतील का भविष्यात? जनरल 3 राज्यांमध्ये चमत्कार घडलं। महाराष्ट्रातील तीन राज्यामध्ये मुख्यमंत्री बदलले, त्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये ओबीसी अगर चेहरा मुख्यमंत्र्याचा असला तर कोण असू शकतो? तुम्हाला आत्ताच सांगितलं पाहिजे का नंतर सांगितलं चालेल? 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी तावडेंचं तिकीट कापण्यात आलं होतं। मात्र त्याच विनोद तावडे यांनी अवघ्या 4 वर्षात पुन्हा पक्षाचा हायकमांडचा जबरदस्त विश्वास कमवत कमबॅक केलं। तावडे सध्या राष्ट्रीय पातळीवर एक एक पायरी चढत चाललेत। 3 राज्यात भाजपनं मिळवलेल्या विजयात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडेंचाही वाटा राहिलाय। 1985 ते 95 या काळामध्ये विनोद तावडे अभाविपचं काम करत होते। 1995 पासून ते भाजपमध्ये सक्रिय झाले। महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राहिलेले आहेत, मुंबईचे अध्यक्ष राहिलेले आहेत, विधान परिषदेचे ते 13 वर्ष सदस्यही होते। 2011 ते 14 या काळात विधान परिषदेत ते विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत। 2014 मध्ये बोरिवली मतदारसंघातून ते विधानसभेत आले। युती सरकारच्या कार्यकाळात शालेय शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली। 2019 मध्ये त्यांच्याकडचं मंत्रीपद काढण्यात आलं आणि त्यानंतर तिकीटही कापलं गेलं। विनोद तावडे यांचे पंख कापल्याची चर्चा तेव्हा सुरू झाली। मात्र तावडेंनी संयम ढळू दिला नाही। कुठेही जाहीर वक्तव्य करत ते बसले नाहीत। तावडेंना दिल्लीत पाठवलं गेलं। राष्ट्रीय पातळीवर अगदी कमी वेळात तावडेंनी भाजप श्रेष्ठींचा विश्वास कमावला। याच निष्ठेचं फळ म्हणून केंद्रातील राजकारणात थेट JP नड्डा यांच्या टीममध्ये त्यांना राष्ट्रीय सचिवपद, मग महासचिवपद आणि त्यानंतर राष्ट्रीय सरचिटणीसपदी बढती मिळाली आहे। त्यामुळे आता विनोद तावडे संयमी पद्धतीनं महाराष्ट्रात कमबॅक करणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।